कोल्हापुरात अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळाची मतमोजणीची प्रक्रिया आहे ती आता सुरुवात झालेली आपल्याला पाहायला मिळते। मी आहे आता कोल्हापुरातील छत्रपती शिवाजी पेठ इथल्या राम गणेश गडकरी हॉल या ठिकाणी। एकंदरीत जर बघायला गेलं तर या महामंडळाच्या मतमोजणी प्रक्रियेला आता सुरुवात झालेली आपल्याला पाहायला मिळते। चित्रपट महामंडळाची जे मतदान आहे ते जवळपास 49.90% इतकं झालेलं आहे। जवळपास 3403 मतदान होतं, त्यापैकी 1698 जणांनी आपल्या मतदानाचा जो हक्क आहे तो बजावलेला आपल्याला पाहायला मिळतोय। कोल्हापुरातल्या एक दरम्यान यामध्ये साधारण एक मतपत्रिका आहे ती बाद ठरल्याची जी घटना आहे ती आता घडलेली आहे। एकंदरीत जर बघायला गेलं तर राज्यातल्या एकूण टक्केवारीमध्ये कोल्हापुरातले पद्मराजी गर्ल्स हायस्कूल केंद्रावर सर्वाधिक मतदान आहे ते झालं होतं। हे या गडकरी हॉलच्या अगदी बरोबर शेजारीच असणारे हे जे केंद्र आहे हे केंद्र आपल्याला आपण इथं पाहू शकतो। एकंदरीत जर बघायला गेलं तर महामंडळाच्या 14 जागांसाठी एकूण 44 उमेदवारांमध्ये जी चुरशीची लढत आहे ती आता आपल्याला पाहायला मिळते। एकंदरीत जर बघायला गेलं तर हे जे सगळे मतदान अधिकारी आहेत किंवा त्यांचे जे उमेदवाराचे प्रतिनिधी आहेत हे एकंदरीत मतप्रक्रिया मोजताना किंवा बाकी या सगळ्यामध्ये हे सगळे तपासताना आपल्याला पाहायला मिळतात। जर आता बघायला गेलं तर यामध्ये चित्रपट महामंडळाच्या निवडणुकीमध्ये साधारण मतमोजणीच्या प्रक्रियेवेळी एकंदरीत काही अंधश्रद्धेचा जो प्रकार आहे तो घडला होता। चित्रपट महामंडळाच्या निवडणुकीमधले हा जो केंद्रावरचा प्रकार होता तो कुठेतरी अंधश्रद्धेला खतपाणी घालणारा जो प्रकार आहे तो इथं घडलेला आपल्याला पाहायला मिळतोय। एकंदरीत या सगळ्या पार्श्वभूमीवर आता नुकतीच ही जी मतमोजणीची जी प्रक्रिया आहे ती आता चालू झालेली आपल्याला ही पाहायला मिळते। LS मराठीसाठी मी निरंजन, कोल्हापूर।